नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी. आज आपण सेट एक्झामिनेशनचे फॉर्म सुटलेले आहेत आणि ऑलरेडी सेट एक्झामचे फॉर्म सुटून तुम्हाला 5-6 दिवस झालेले आहेत. तरीसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेटचा हा फॉर्म भरलेला नाही आहे. तर आज आपण इन डिटेल बघणार आहोत की सेटचा फॉर्म कशाप्रकारे भरला जातो, काय टेक्निकॅलिटीज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि कशाप्रकारे पेमेंट ऑफ फीस करायचे ते इन डिटेल आपण स्क्रीनवरती जाऊन बघणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमचा सेटचा फॉर्म अप्लाय करत असताना काही चुका नाही केल्या पाहिजेत. ते चुका न होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवायचा आजचा उद्दिष्ट आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला तर आपण स्क्रीनवरती वळूया आणि बघूया ॲक्च्युली सेटचा फॉर्म कसा भरला जातो. तर सर्वात पहिले तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि इथं सर्च बारमध्ये तुम्हाला सेट एक्झाम फॉर्म किंवा सेट एक्झाम पुणे सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट वेबसाईट येईल सेट एक्झाम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा इथं ॲडव्हर्टाइजमेंट दिली, अप्लाय फॉर एम-सेट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हेल्ड ऑन 15 जून 2025. 15 जूनला आपली एक्झाम होणार आहे, त्याच्यासाठी अप्लाय करायचं आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे ह्या साईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर इन डिटेल तुम्हाला याची ॲडव्हर्टाइजमेंट वाचायची असेल तर बघा इथे इंग्लिश ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहे तुम्हाला. त्याला ओपन केले तर काय आहे फीस वगैरे तुम्हाला टोटल कशाप्रकारे अप्लाय करायचे हे गाईडलाईन्स दिलेली आहे. तर आपण ही गाईडलाईन्स न वाचता डायरेक्टली जाऊया आणि बघूया की सेट एक्झामिनेशनचा फॉर्म कशाप्रकारे अप्लाय केला जातो. बघा सगळ्यात पहिल्यांदा अशी विंडो तुमच्या समोर येईल अप्लाय गेल्यानंतर. तर तुम्ही जर ऑलरेडी तुमचा अकाउंट बनवला असेल तर ह्यावरती तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं आहे. जर तुम्ही अकाउंट नाही बनवलं तर इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं काही एक कन्फर्मेशनची विंडो येते, तर त्याला ओके करायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुमची ईमेल आय डी इथे टाकायचं आहे, जे की माझ्या केसमध्ये मी इथं तुम्हाला अप्लाय करतो. ठीक आहे, बघा हे तुमची ईमेल आय डी इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायची, इथं काही पासवर्ड ठेवा तुम्ही. त्यानंतर रिएंटर करा पासवर्ड. त्यानंतर तुमचं सिक्युरिटी क्वेश्चन्स इथे विचारलं जाईल तुम्हाला, काही सिलेक्ट करायचं तुमचं. ठीक आहे, फेवरेट स्पोर्ट्स पर्सन, ठीक आहे विराट कोहली टाकतो मी इथे. त्यानंतर इथं सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. युजर क्रिएटेड सक्सेसफुली असं विंडो येते तुमच्यासमोर. देन बघा त्यानंतर तुमचं युजर नेम तुम्हाला इथं दिसून जाईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन फ्रॉम हिअर करायचं आहे. ठीक आहे, तुमचं जे युजर नेम आहे ते इथं तुम्हाला फिलआउट करायचं आहे. ठीक आहे, देन तुमचं पासवर्ड जे असेल आता जस्ट क्रिएट केले तुम्ही ते लॉग इन करायचं तुम्हाला. ठीक आहे, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक विंडो येईल फिल द मेन ॲप्लिकेशन फॉर्म. यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तुमचं सेंटर सगळ्यात पहिल्यांदा निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा सब्जेक्ट कोणता आहे ते निवडायचं आहे. बघा सेंटर मी पुणे निवडतो. ठीक आहे, त्यानंतर आपले सेट एक्झाम कशामध्ये देणार आहे आपण, तर फॉर एक्झाम्पल मी मॅनेजमेंटमध्ये देतो. ठीक आहे, तर इथं मॅनेजमेंट सिलेक्ट करा. ठीक आहे, त्यानंतर बघा पोस्ट ग्रॅज्युएशन कशात झालं आहे, मॅनेजमेंटमध्ये झालं असेल. तुमचं नाव टाका इथं, पूर्ण फादरचं नाव टाका, ॲड्रेस टाका, एरिया टाका. त्यानंतर तुम्ही डिझॅबिलिटी आहे का नाही ते टाका, टीचर आहे की नॉन टीचर आहे करा. ठीक आहे, PG कशात झाले तुमचे, MBA झाले काय झाले सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी कोणती आहे ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचं कॉलेज थ्रू झालं आहे की युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट थ्रू झालेलं आहे ते चेक करा सर्वजण. त्यानंतर बघा तुमचं हे PG कोर्स कंप्लीट आहे की ॲपिअरिंग आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर कंप्लीटेड असेल तर कंप्लीटेड करा. पासिंग पर्सेंटेज किती आहे तुमचे, मार्क्समध्ये असतील, GPA असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही ऑलरेडी सेट क्वालिफाईड आहात का नाही ते इथं लिहायचं आहे, येस ऑर नो. आणि इथं डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे. हे डिक्लेरेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येईल, ते ॲप्लिकेशन फिल आउट झालं. त्यानंतर तुम्हाला तुमचे फोटो स्कॅन करायचं आहे, सिग्नेचर स्कॅन करायचं आहे आणि शेवटला तुमचं फॉर्म कन्फर्म करायचं आहे एक वेळेस की तुम्ही ऑलरेडी फॉर्म जे भरला आहे तो राईट आहे का, त्याच्यामध्ये काही एरर्स आहेत ते पुन्हा तुम्हाला एरर्स जे झाले असतील ते दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन नसणार आहे. त्यामुळे फॉर्म भरते वेळेस व्यवस्थित भरा, जेणेकरून काही चुका असतील तर ते रिव्ह्यू करा फायनल सबमिशनच्या अगोदर आणि नंतर सबमिट बटन दाबा. तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल, पेमेंट करा आणि तुम्हाला समोर तुमचा फॉर्म दिसेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सेटचा फॉर्म भरायचा आहे आणि सेटचे जे बुकलिस्ट आहे ऑलरेडी स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, मी नेट एक्झामिनेशन कसं क्लिअर केलेलं आहे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. बघितला नसेल तर आय बटनमध्ये लिंक देतो, ते जाऊन बघून घ्या. आणि असेच आपण सेट असो, नेट असो, पेट असो, ह्या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये कसं फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करायचं, कमीत कमी एफर्ट्समध्ये मॅक्सिमम आउटपुट कसं काढायचं, हे सर्व आपण ह्या चॅनलवर बघतच आहोत आणि बघणार पण आहोत. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच ग्रो करा. आपल्यासाठी आपण हे चॅनल बनवलेलं आहे, सर्व विद्यार्थ्यांना हे चॅनल बनवलेलं आहे, आपण एफर्ट्स घेऊन आलेलं आहे. त्यासाठी तुमचं लाईक आणि शेअर करणे हे खूप गरजेचं आहे. तर आताच जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.